गुणाकाराच्या पार्ट मध्ये सिंगल, डबल, ट्रिपल सगळे झालंय आपलं. आता 3 अंकी गुणाकाराकडे आपण जाणार आहे. त्याच्यात पाहून घ्या पहिले. गणित क्रमांक 51 का? हा, 365 गुणिले 244. गणित काय आहे? 365 गुणिले 244. कसं सोडवायचा पहा. तीच स्टेप सॅम्पल. या 4ने 5, 6, 3 ला गुणायचं. मग हा 4 येईन, खाली 0 टाकीन. 5, 6, 3 ला गुणीन. परत हा 2 येईन आणि 2 शून्य टाकीन आणि परत गुणाकार करेन. चला पहा. 4 पंचे 20. अच्छाले 4 सक 24 आणि 2 अच्छाले 4 त्रिक 12 आणि 2 1460. हे जे उत्तर आलंय कोणाचं आलं रे? 4चं आलं. त्याचं काम संपलंय. तो कोणत्या स्थानावर होता? एकक स्थानावर. कोणत्या स्थानावर? एकक स्थानावर. आता आपण घेणार आहे दशक स्थानावर. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 1 0. 4 पंचे अच्छाले 4 सक 24 आणि 2 अच्छाले 4 त्रिक 12 आणि 2. पहिल्या 4चं 1460 होतं. दुसऱ्या 4चं किती आलं रे? 14,600. आता हे आपण आज नवीन इंट्रोड्यूस करतोय. तिसरं 3 अंकीचं. याच्यात काय करायचं आहे आता? हे एकक, हे दशक, हे शतक. शतक म्हणजे 100वर किती शून्य? म्हणून 2 शून्य घ्यावे लागतील. आपण दशक स्थानावर येत होते तर 1 शून्य घेत होते. आता शतक स्थानावर आले 2 शून्य घ्यावे लागेल. चला. बेपंचे आता इकडून टाकू. अच्छाले बेसक 12 आणि 1 अच्छाले बेत्रिक 6 आणि 1 झालं. आणि आता या तिघांची काय बेरीज. 0 शी 0, 6 शी 6 आणि 4 अच्छाले 3 आणि 1 4 आणि 4 8 आणि 1 7 आणि 1 89 0 60. चला 16 बरं. हेच गणित सेम. उत्तर पाहायचं नाही. जमतं का पहा. हे आणि 4 अंकी असं आज गुणाकाराचं स्वरूप असेल. ज्याला दिसत नसेल त्याने या साईडला बसा. पाण्याचं बंद करायला लावतं समजेल. पाणी चालू आहे ना. पूर्ण फोकस लागेल. आजूबाजूची गप्पा मारू नका. सोडवा. आज गुणाकार एंड, उद्या भागाकार चालू. भागाकार आपला एका दिवसात संपेल तो काही विषय नाही. आणि मग डायरेक्ट मिक्सचर म्हणजेच पदावल्या. सरळ रूप द्या. एकदम बारीक लक्ष ठेवावं लागेल. 1 पण 0 सुटला की गणित चुकलं. झालं. शाबास. आता ज्या लोकांचे बेचे पाडे चांगले पाठ आहे त्यांना काही वाटणार नाही. हे 4 अंकी हो, 5 अंकी हो, 10 अंकी हो, त्याला काहीच घेणं देणं. त्याचे पाडे पाठ आहे ना बेचे. हे पहा. 4चा पाडा, 4चा पाडा, 2चा पाडा. पाडा पाठ नसेल तर उत्तर येणार नाही. पुसू. चला पुढचं गणित तुम्ही सोडवायचंय. 52 नंबरचं गणित. आणि मी ज्याला उत्तर विचारेन त्याने उत्तर सांगायचं. मोकळं लिहा. एका पानावर एक गणित आलं तरी चालेल.
टाइम घ्या, पण उत्तर बरोबर आणा. बाजूच्या वहीत पाहू नका. हम्म 45,875 चुकलं. बर काढलं. हा सांग. 12,66,50 15 नाही. हा 3,10,115 बरोबर आहे का रे? 3,10,115. पहा आता तुम्ही पहिले पाहून घ्या आणि मग नंतर पाहायचं आपलं कुठे चुकलं. 5 जाते पाडे, दुसरं काहीच नाही. तुम्ही लिहून आलेलं काल पाडे. मी आता काही कोणाच्या वया चेक नाही केल्या आणि टाइमपास करायचं काही फायदा नाही. 5 जाते बोलत चला. अच्छाले 5 सक 30 आणि 3 अच्छाले 5 त्रिक 5 त्रिक 15 आणि 3 चेक कर रे. 1835 चेक कर रे. बरोबर चिकून मार. ए बाय असं चेक करायचं. कोण कोण पहिल्या स्टेपले बरोबर आहे? तू पहिल्या स्टेपले बरोबर नाही. पहिली स्टेप बरोबर. दशक स्थानावर जाताना 0 4 साते. आता ह्या चाराने गुणण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले काय करायचे? ते हातचे उडवून टाकायचे, नाही तर परत तेजी जाते. 4 साते 28 अच्छाले 4 सक 24 आणि 2 अच्छाले 4 त्रिक 12 आणि 2 चालेल. चेक कर रे. चेक कर रे. बरोबर आहे. शाबास. शतक स्थानावर जाण्याच्या अगोदर 2 0. आता 2 0 तर टाकलेच, पण ते हातचे बी उडून टाकायचे. बरोबर आहे ना? आता इथे काय मी पुसू शकतो, तुम्ही पुसणार आहे का? पेन आहे तुमच्या हातात. 8 साती अच्छाले 8 सक 48 आणि 5 अच्छाले 8 त्रिक 24 आणि 5 चाल. पाय रे. चेक कर रे. 2,93,600 कुठे चुकलं? कोण कोण चुकलं? कुठे चुकलं? 2 0 द्यायचे भाऊ. हा शतक स्थानावर येताना 2 0 यांची बेरीज 85 बोल रे. 8 आणि 3 8 आणि 3 1100 अच्छाले पाय रे. आकडे पाहताना कसे पाहायचे? 6 दुनी दिसला का रे? 6 दुनी 12 आणि 1 13 आणि 8 21 2100 अच्छाले चाल. आता खालून वर येतो. 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 1 अच्छाले 9 आणि 1 10 आणि 1 अच्छाले 2 आणि 1 3,10,115 उत्तर आलं पाहिजे होतं. आता इथे तुम्हाला समजलं असेल की आपले हातचे व्यवस्थित असले पाहिजे. दुसरी गोष्ट आपले पाडे पाठ असले पाहिजे. पाडे पाठ असल्यावर काही होणार नाही. पाडे पाठ असल्याहून त्याच्यात बेरीज करता आली पाहिजे पटकन. म्हणजे काय? 5 सक 30 30 आणि 3 म्हणजे गुणाकारातच बेरीज आहे. समजतंय ना? तर तो आकडा आपल्या दिमागात छापला गेला पाहिजे तर ते जमीन. म्हणूनच आज फक्त हा फोकस आणण्यासाठी आजचं लेक्चर आहे. आज आपण जास्त गणित नाही घेणार, पण फोकसवर कॉन्सन्ट्रेट करू की किती गणित बरोबर येत आहे, किती गणित चुकताय. समजलं? चला पुढचं गणित. गणित क्रमांक चल वरती का लॉक करा. चला सोडवा रे. 467 गुणिले 35
झालं. सांग उत्तर. 16,345. चला सोपं होतं का? बर, 2 अंकी होतं म्हणून का? बर, गणित क्रमांक स्पीड आला पाहिजे. स्पीड साठी आपण आजचं लेक्चर घेतोय फक्त, बस. बाकी दुसरं काहीच काम नव्हतं आजचं लेक्चर. मस्त भागाकार घेतला असता आज. आपलं सोडवायचं नाही जमलं तर चालेल, बाजू त्याच्या वयच शेवटी पाहायचं आपलं उत्तर आणि त्याचं उत्तर मॅच होतंय का. त्याचं चुकेल राहिलं तर मग बोट मोजायचे, अटक्याचं नाही. प्रमोद उत्तर सांगायचंय आता. हे कालची प्रॅक्टिस केली आहे का? मग हे आलेच पाहिजे भाऊ. हम्म 6309 का? 63,95,000. 63,09,000. 9,000 कस काही मग? आकडा बोल ना मग, जर नाही तसं बोलता येतं तर आकडा बोल. बरोबर, 63,95,76. 63,95,76 आलं का? खरंच का? पाहू. 7 अच्छाले 7 चौक 8 8 8 64 ना 28 92 92 5 97 शेवटी 76 आहे का रे? 7 चौक अरे पाडेच बोलतोय. 7 चौक 8 8 64 28 64 28 92 5 अच्छाले 7 सकम 7 सकम 9 8 72 आणि 42 114 किती? 114 8 चौक 114 आणि 32 146 146 आणि 9 155 अच्छाले शेवटी 576 का पायरे? हा गेला आता. 60 9 चौक 48 आणि 36 84 15 99 अच्छाले बरोबर आहे का पायरे? 95 76 का शेवटी पायरे? 9 7 54 9 63 95 76 आलं. मी कसा बी सोडव, उत्तर बरोबर आहे ना. तुम्ही 6 8 48 ला अटकताय. त्याच्या पहिले मी असं केलं 6 8 सकत म्हणे 48 6 8 आहे तर यात पडी गेले. काहीच नाही करत आहे, फक्त बेरीज चांगली आहे. कोणत्या बी 2 आकड्यांची बेरीज एकदम चांगली आहे. जर तुम्हाला सांगितलं सांग रे 64 आणि 48
आपल्याला काय सवय आहे, पेनानं लिहायची, ते सवय मला नाही. आता तुम्हाला 64 दिसतो, मला 60 दिसतो. हा 48 दिसतो, आम्हाला 40 दिसतो. 60 आणि 40, 60 आणि 40, 100 आणि 8, 108, 108 आणि 4, 112. असा कॅल्क्युलेशन डोक्यात होतो. काही आहे का? काही आहे का? काय होतंय? पाय बरं एकदा सेट करतो चांगलं. नाही रे, पहिले कुठे व्हायचं असं? मग लॉक होता चिन्ह. तू बसाडी आता रोज नाही होत असं. लॉक केलं नाही आहे, मी केलं माय आता. नाही परत मी नंतर गेलो ना. चालू उत्तर बरोबर आहे का? चला, याला म्हणतात रजनीकांत मेथड. तुम्ही किती स्टेप मध्ये गेले? 3 आणि चौथी बेरीज. एका स्टेप मध्ये ते सोडवलं. चला पुढचं गणित. 456 गुणिले 976. हम्म 2 नंबर बेंच. झालं का? किती? 4 45 126. त्या बाजूचा हा 44 50 56 बरोबर. जर कोणी चुकला असेल तर मग तो गधडा आहे, कारण आपले झाले ना हे काल. चला पाहू. तुम्ही फक्त माझ्यासोबत बोलत बोलत शिका, तुम्ही शिकून जाणार आहे मेथड. हे बाय, आता तुला एक असा रामबाण देऊन टाकतो की तुला ते उत्तर बरोबरच येईल. आता हे गणित तुला जर परीक्षेत आलं, बरोबर का रे? हो. हे गणित जर तुला आलं की त्याचे काय येतील, तुले काय येतील रे? अरे हे गणित तुला परीक्षेत जर आलं समजा, तर त्याचे तुला काय भेटते? 4 ऑप्शन. तर फक्त एकाच सेकंदात तू या गणिताचं उत्तर काढशील. किती सेकंदात? फक्त एका सेकंदात. कसं काढशील पाय. काय करायचं? शेवटचे जे 2 आकडे त्यांचा गुणाकार करायचा. 6 6 किती रे? 36. शेवटी 6 उत्तरात राहील म्हणजे राहील. उत्तरात शेवटी 6 राहील म्हणजे राहील. ज्या ऑप्शन मध्ये शेवटी आपल्याला 6 दिसील, ज्या ऑप्शन मध्ये शेवटी आपल्याला 6 दिसील ते आपलं उत्तर. समजलं का? म्हणजे चुका धडा असेल तू पुरं गणित सोडाय. पुरं गणित सोडायची गरज आहे का आपल्याला? किती बी अंकी गणित येऊ, मग ते आता 10 अंकी काय होणार. समजतंय का? त्याच्या शेवटच्या 2 आकड्यांची गुणाकार करून
शेवटचा आकडा आपल्याला काढता येतो. पहा तुमच्या गणितात शेवटला आकडा 600 आला. आला का? आणि जर तो नाही आला तर समजून जायचं आपलं गणित चुकलंय. आता तुम्ही म्हणणार सर जर दोन ऑप्शन मध्ये 6 असले तर मी काय करतो? लक्ष दे काय करायचं तशा ठिकाणी. 6 आलं का? आजचे आले. आता मी आजचा मुद्दा मी इकडे लिहितो की आपल्या लक्षात आलं पाहिजे. झालं. आजचे आले 3 समजतोय सगळ्यांना. हा आता पाय रे. आता क्रॉस मध्ये 6 पंचे आणि 7 सकम या 3 इंची बेरीज मारायची. हा हातच्या, हा 30 आणि हा 42. आता तोंडी मारू आपण याची बेरीज. 40 आणि 3 40 आणि 30 70 आणि 2 72 आणि 3 75 5. ज्या ऑप्शन मध्ये शेवटी 56 असेल ते आपलं उत्तर. जर समजा दोन ऑप्शन मध्ये शेवटी 6 आला तर कन्फ्युज होतो ना तू. समजलं का? एवढ्या स्टेप आता प्रत्येकाला जमते. कोणाकोणाला जमेल? आता आपण पुरं गणित नाही सोडवणार. आता आपण काय करू? फक्त शेवटचे 2 आकडे काढू. आता आपण पूर्ण गणित सोडवणार. आज आपण एक प्रॅक्टिस करू. त्याच्यात फक्त शेवटचे 2 आकडे काढायचे. कसे काढायचे ते आपण शिकणार आहे. चला देऊ पुढचं गणित. गणित क्रमांक त्याच्यात आपल्याला पूर्ण सोडवायचं. चाल घे रे गणित घे. तुला काय काढायचंय रे? शेवटचे 2 आकडे. पाहू कोणाचे शेवटचे 2 आकडे बरोबर येतात. एकदा कॉन्फिडन्स वाढला की वाढला. किती लोकांचे झाले शेवटचे 2 आकडे? व्हेरी गुड. म्हणजे हे एकदम शार्प माइंडेड लोक लगेच समजतात. आता काही गधड्यांना 4-5 गणित सांगू मग तो त्यांना समजेल. हा किती आला? 36 36 36 36. हा पहा आता ज्या लोकांना एकदा मध्ये नाही समजलं त्यांना दुसऱ्यांदा मध्ये समजतं. मग काही लोकांना तिसऱ्या मध्ये समजतं, काही लोकांना चौथ्या मध्ये समजतं. ज्या लोकांना 4 मध्ये बी नाही समजलं त्यांना समजे जायचं. काय समजे जायचं? की मी ह्या प्लॅनेटवरचा नाहीच आहे, मी जादूचा भाऊ आहे. चाल पाय रे 2 आकडे काढण्याची ट्रिक पाय रे. 8 दोन्ही 16 अच्छाले 6 तर सगळ्यांचा झाला पाहिजे. झालं. हातच्या इकडे लिहिलाय मस्त पैकी. हा आता क्रॉस. आता बेस आते टाकला 14 याच्या खाली. 8 1 टाकला याच्या खाली. आणि यांची 14 आणि 8 22 22 आणि 1 23 झाला 36. किती स्टेप आहे भाऊ? फक्त किती स्टेप आहे? फक्त जमतंय का सांग? जमतंय? जमतंय का? चला पुढचं गणित. किती अंकी होता ना हे? किती अंकी होत हे? तुने किती मिनिटात उत्तर काढलं? 1 सेकंदात. त्याचा गुणाकार केला, इकडे लिहिला, क्रॉस केला, तिकडे लिहिला. समजलं का? पुढची स्टेप पाय. तुला जर 3रा आकडा काढायचा तर काय करणं पडेल? 23 किती लिहिला तू ना? याच काम झालं. हातचे आले. आता 3रा आकडा काढतोय बरं मी. आता 3रा आकडा काढतोय मी. काय करतोय पाय. आता काय करतोय? 1 2 3 1 2 3. पण आता याच्यात आता हे पुशी टाकतो, तुला समजणार नाही नीट. आता मी गुणाकार कोणाचा करतोय पाय. आता मी गुणाकार करतोय 6चा आणि 2चा, म्हणजे क्रॉस करतोय पण एक घर सोडून. दिसलं का रे? कोणाचा क्रॉस केला पाहिजे. याच्यानं काय भेटेल तुले? 3रा आकडा भेटेल. पाय आजच्या तुझ्याकडे आहेच, तो आजच्या बिनी सोडायचा. 6 दुनी लिहिला बा.
8 नमे रेला 72 आणि जे उरले यांचा बी गुणाकार 7 एक येशू ख्रिस्त. है ना? काय करलं पाहिजे एका याच्यात समजलं एवढं खतरनाक आहे. आपण बरोबर समजतं आपलं कोणतं पत्त सोड नाही. तसं इथे बी लगेच समजलं. सरनं काय सांगलं पहिले इकडे 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 कितव्या स्टेपले तिसऱ्या स्टेपले पाय. आता यांची बेरीज मार. नाही मारता येत एकत्र तोंडी मार. 7 2 7 आणि 2 9 2 11 आणि 2 अच्छाले 7 आणि 1 8 आणि 1 93 झाला 336. आता 3 आकड्यांपर्यंत तर कोणताच ऑप्शन मध्ये राहणार नाही. देऊ पुढचं गणित किती काढशील 2 बी काढले चालेल तुला. आणि तिसऱ्याचा प्रयत्न करतो. हा पुसू बंद करी सण चालू करते नवीन व्हिडिओ बन. हा